गरम आहे नको जाऊ. गरम आहे कशी 20 रुपयाची घे ना ती. चर्चा आज बऱ्याचशा खेळाडूंची आपण केली मॅडी. चिंचपाडाचा बाळा म्हणल्यानंतर उलटी टोपी घालून येत असतो, पण आज गोवा राज्यातून टोपी घेऊन आलेला अंकिशची चर्चा आपण प्रचंड केली. चला शेवटच्या मॅचकडे वळूयात. वशाई लेवल मिंधणे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी बेळवली अशी मॅच पाहायला मिळणार आहे. महत्वाचा सामना आणि टॉस जिंकलाय तो वशाई लेवल मिंधणे टीमनं. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील आणि आकाश पाटील आपण अजय पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सलामीला आघाडीला हे दोन्ही खेळाडू आले. त्याचवेळी धाकटुलीचा गोलंदाज आज आयकॉन रोहित गुरुनाथ घरत तुम्हाला पाहायला मिळणार. पहिलाच बॉल चांबोचा प्रहार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमा पार. चांबोच्या बॅट मधून षटकार. रोहित आज सलग तिसऱ्यांदा आलाय खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये आपण सलग त्याला तिसऱ्यांदा पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर षटकार देखील आला. यावेळचा बॉल लाऊडली अपील झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि महत्वाची विकेट क्लीन बोल्ड केलाय. चांबोला महत्वाचा खेळाडू, पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. लगेच पलटवार केलाय रोहितनं. सचिन मोरे आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे येतात. एकच धाव इथून मिळायला जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 7च्या घरात. एक बाद 7 अशा धावा धापडणार पाहायला मिळाल्या. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची गोलंदाजी करत असताना आपण रोहित घरतला पाहताय. धाकटीचा गोलंदाज आहे, सध्या चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळचा बॉल बॅकच्या रनमध्ये आलाय. डीप बॅकवर्ड स्पेन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी झेल सोडलाय. हे झेल इम्पॉर्टंट असतात. महत्वाचा खेळाडू होता आणि त्याचा झेल सोडलाय. अजय पाटीलला इथून मिळालं गेलं हे जीवनदान. आस्था बेलुडीचा महत्वाचा खेळाडू ज्यानं 4 बाईक जिंकल्यात. 6 बाईक ज्याच्या नावावर आहे तसा अजय पाटीलचा झेल सोडला. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या रोहित घरत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. महत्वाचा हा देखील गोलंदाज आहे. सचिन मोरेचा स्विच हिटचा प्रयत्न आणि तो देखील झाला सक्सेसफुल. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळाला सचिन मोरेच्या बॅटमधून. षटकार आलाय. पहिलाच फटकार रिव्हर्सचा खेळला आणि तो देखील सक्सेसफुल. यावेळचा बॉल शरबर इजा देणार धरू पाहायला मिळाला. त्याचवेळी लगेच पलटवार केलाय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धाबा जमा केल्या त्या गावदेवी बेळवणी टीमनं. 1 बाद 14 धाबा.
पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर विंधण्याचा महत्वाचा गोलंदाज एक युवा धाटणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. यश घरतलं तुम्ही पाहता महत्वाचा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. नेहमीच चांगली गोलंदाजी केली यशनं. मग टेनिस क्रिकेटची स्पर्धा असो किंवा रबर बॉलची स्पर्धा. बॅटची कडा पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. बेलवली संघाला आणखीन एक धक्का. अजय पाटील मोठी कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट मिळवलंय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिला बेलवली टीमला. यश घरतनं पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट मिळवलंय. अजय पाटील बेलवलीचा हा खेळाडू आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन खेळाडू चौथ्या क्रमांकावर त्यांना पाहायला मिळणार आहे. तुषार येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खेळत असताना तुषारचा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. नो +6. मागच्या बॉलवर नक्की घडलंय काय. नो बॉल टाकलाय यशनं आणि त्याच वेळी षटकार पाहायला मिळाला. 7 धावा देऊन गेलाय तो यश. महत्वाची हा बॉल आपण म्हणूयात की एकाच चेंडूवर एक विकेट देखील आलाय. एकाच बॉलवर 7 धावा देखील मिळाल्यात. त्यामुळं एका चेंडूवर बरंच काही घडताना पाहायला मिळालंय. रबर बॉलची स्पर्धा पाहता धावपटा धावा लागले गेल्या त्या 21 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये तुषार आले आणि तुषारनं पहिल्याच बॉलवर षटका देखील लगावलाय. फ्रीटचा बॉल व्हेरिएशन केलाय. चेंडू पडला त्याच वेळी आतमध्ये वळवलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवर यश घरतला पाहता. नेहमी त्याची गोलंदाजी या क्रीडांगणामध्ये लाभदायक पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणामध्ये त्यानं मिडल षटक देखील टाकलं. पण आता रबर बॉलची स्पर्धा तो खेळतोय. हंगामाला आत्ताच सुरुवात झाली आणि त्याचवेळी महत्वाची ही खरं तर स्पर्धा देखील पाहायला मिळते. मयूरस्मृती गावठाणच्या माध्यमातून ही रबर बॉलची स्पर्धा. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न हॅमर केला. डीप मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक रोहित पाहायला मिळतात. सिंगल रन्स आले आणि एकेरी दामिनीशी संघ जाऊन पोहोचला. तो अर्थातच 22च्या घरात. मोठे फटके सुरुवातीला आले होते जिथे प्रफुल्ल पाटील चामून षटकारानं सुरुवात केली होती. पण त्यानंतर लगेच रोहितनं महत्वाची विकेट मिळवलाय. सचिन मोरे हा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे ज्यानं रिव्हर्सचा षटकार ठोकला. त्यामुळे महत्वाची मॅच आणि आता महत्वाच्या मॅच मध्ये चांगला सामना देखील पाहायला मिळतोय. काय करायचंय हा बॉल आणखी एक अतिरिक्त उंची गाठले चेंडून नो बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा आणखी एक चेंडू टाकावा लागणार आहे गोलंदाजाला. यश घरतनं पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट अजय पाटीलची मिळवली. पण त्यानंतर एक्स्ट्रा देखील धावा देताना पाहायला मिळतोय. त्यानं 2 खराब चेंडू टाकले. त्याचवेळी 7 धावा त्याच्या बॉलवर देखील येताना पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या सचिन मोरे खेळताना पाहायला मिळतात. महत्वाचे हे खेळाडू आहेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिल्टी लाबासा आलाय षटकार. यावेळचा बॉल थोडासा वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. व्हेरिएशन जरूर केलं. त्याचवेळी डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो. क्रीडांगणाच्या आतमध्ये शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल 1 to go. लास्ट बॉल आणखीन बाकी. या षटकामध्ये विकेट जरूर आलाय पण धाबा एक्स्ट्रा देखील खर्ची केल्यात यशनं.
2 षटकार पाहायला मिळाले, 2 नो बॉल पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल फिरून खेळून काढलाय, डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा, अंपायर डिसिजन पेंडिंग. या चेंडूवर आलाय सीमा पार, चेंडूवर मिळतील धावा, 6 षटकार. पस्तीस धावा धावपडायला लागले गेल्या, 35 रन्स. 2 विकेट जरूर गेल्यात, 35 धावा देखील पाहायला मिळतात. प्रियांशू आला आणि प्रियांशूचं भव्य स्वागतच केलंय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला तुषारच्या बॅट मधून, हा दुसरा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. धावपडा धावा लागले गेल्यात, त्या 41 धावा धावपडला लागले गेल्यात. प्रियांशूचं भव्य स्वागतच केलंय, मोठा फटका षटकार येताना पाहायला मिळतोय. 41 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगलासा खेळ देखील पाहायला मिळतोय. यावेळचा आणखीन एक बॉल आणि त्या बॉलला पाठवले लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. आजच्या दिवसातील आणखीन एक लांबच लांब षटकार. सत्तेचाळीस धावा पाहायला मिळतात. प्रियांशू आणि त्याच्या विरुद्ध 2 बॉलवर 2 मोठे फटके, 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. सुरुवात चांगली केल्या तुषारच्या बॅट मधून. आतापर्यंत तो 5 बॉल खेळलाय, 5 बॉल मध्ये 3 षटकार त्यानं ठोकलेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. त्याच वेळी सिंगल रन्स इथून आले. 2 धावा मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात. धावपड्या धावा लागले गेल्यात त्या 49 धावा. सुरुवात चांगली राहिली आज गावदेवी बेळवली टीमची. एका बाजूला पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर महत्वाची विकेट आली. पण आता मिड ऑर्डरचे खेळाडू चांगला खेळ सावरतात. सचिन मोरेने 3 षटकार लगावलेत. त्याचवेळी तुषारच्या बॅटमधून देखील 3 षटकार पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रियांशू आहे. यावेळचा बॉल खराब पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आणखीन एक चेंडू टाकावा लागणार आहे आणि त्याच एक्स्ट्रा आता 50 धावा कंप्लीट केल्यात गावदेवी बेळवली टीमनं. 50 धावा होताना पाहायला मिळतात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आज दिवसभरामध्ये 104 धाबांचा सर्वोत्कृष्ट हायस्कोर आपण टाकीगाव संघाचा देखील पाहिला होता. यावेळचा बॉल खोदून काढला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज पाटील तिथपर्यंत पोहोचलाय. महत्वाचा आणखीन एक झेल कॅरी केला जातोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. सिग्नल रन्स इथून त्याला पाहायला मिळते. शेवटचा आणखीन बॉल बाकी. प्रियांशू सध्या षटक हाताळतो. 51 धावा धावपडला लागले गेले आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 2 षटकार पाहायला मिळाले, पण त्यानंतर मागील 3 चेंडूवर फक्त 4 धावा आणि महत्वाची 1 विकेट त्याने मिळवलाय. तुषारला बाद केल्याने आता क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू देखील दाखल झालाय. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल त्याने निर्धाव टाकलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेले. त्या 51 धावा धावपडणार पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये देखील महत्वाचे ग्रामीणचे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. चिर्ली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध पप्पन 11 पेठ, वरसपोट भूमिका चिर्ली त्यांच्या विरुद्ध नांदगाव, रियांश अँड समर्निका 11 नौकार अलिबाग त्यांच्या विरुद्ध साई आणि बामणडुंगरी त्यांच्या विरुद्ध येणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये खेळलाय. सूरज पाटील पाहायला मिळतात ज्यांनी चेंडूची पकड केल्या. एकच धाव इथून मिळाल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पाटील संघाचा यशस्वी कर्णधार बशावली विंधणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरेश पाटील साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. धाबा लागले गेले ते 52 धाबा. अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं लांबच लांब सचिन मोरेच्या बॅटमधून प्रहार. मिल्टी दाबाचा षटकार. अठ्ठावन्न धावा धावपडला लागले गेल्यात. 58 रन्स. 58 धावा धावपडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्या करत असताना सचिन मोरे पाहायला मिळतात. आणखीन एक फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर लांबच लांब सचिन मोरेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. सचिन मोरे अनबिलेबल चांगले बॅटिंग त्याची पाहायला मिळते. 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 10 बॉल 31 धावांवर सचिन मोरे खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला. वेग काढला होता आकाश पाटीलनं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील विंधण्याचा महत्वाचा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा सध्या व्यावसायिकरित्या तो देखील खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक तडाखा सचिन मोरेच्या बॅटमधून. हा 6वा षटकार.
70 धावा धावपड्या लागल्या गेल्यात 70 धावा पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल आणि तो देखील तेवढाच उंच लांबी गाठेल का. क्षेत्ररक्षक आहे तैनात पण त्यांच्यापेक्षा दूर दूर आणि दूर ठेवलाय सीमा पार षटकार. तर धावा झाल्या तरी आता 77चा पाठलाग करावा लागणार आहे बशा 11 मिंधने टीमला. स्क्वॉड मध्ये स्वागतच केलं सचिन मोरेचं. काय कमालीची त्यानं बॅटिंग केली. शॉर्ट अँड स्वीट कमालचे फटके त्याचे पाहायला मिळाले. चॅम्बो हेच म्हणाल असेल मोरे तू तो छा गया. षटकार आला होता पहिलाच चॅम्बोच्या बॅट मधून पण त्यानंतर सचिन मोरे आला. सचिन मोरेनं काय कमालीची बॅटिंग केली आणि त्याच्या बॅट मधून महत्वाच्या धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. 43 धावा नाबाद त्याने ठोकल्या महत्वाच्या सामन्यामध्ये. अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू जर्मन नेरे संघासाठी देखील चांगल्या पद्धतीने खेळतो आणि येणाऱ्या पावसाळी रबर बॉल मध्ये देखील एका संघाचं कर्णधारपद त्याच्या खांद्यावर दिले असा सचिन मोरे तुम्हाला पाहायला मिळाला. 43 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. 77चा आता पाठलाग करावा लागणार आहे वैशाली मिंधणी टीमला. सत्याहत्तरचा पाठलाग करण्यासाठी वैशाली विंधणी संघाची सलामीची आघाडीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सूरज पाटीलला तुम्ही पाहता स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आकाश पाटील
आणि गोलंदाजी ट्रॅकवर सचिन मोरे दाखल झालाय. महत्वाची मॅच 77चा पाठला करायचा आहे. मोठं आव्हान आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल तगडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी अतिरिक्त उंची देखील चेंडूने गाठलं. पहिला चेंडू तो देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. एक्स्ट्रानं सुरुवात केली ती वैशाली विंधणे टीमनं. एक्स्ट्रा धावे त्यांना पाहायला मिळाली. आयकॉनची स्पर्धा तुम्ही पाहताय. 2 आयकॉन्स आज तुम्हाला हे सर्व ग्रामीणचे संघ खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पडल्यानंतर खालीच राहिलाय. त्यानंतर महत्वाचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचवेळी बॅटचा फ्लो लवकर ओपन केला तो सुरेश पाटीलनं. डॉट बॉल पाहायला मिळाला. केडीएच वाघिलीवाडा संघाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सुरेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्पीड साऊंड ऑफ द बॅट, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्लोवर बॉल आणि त्याला लवकर हॅमर केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक सूरज पाटीलच्या बॅट मधून संलग्न दुसरा षटकार. दोन चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळालेत. सूरज पाटील वाघिलीवाडा संघाचा हा महत्वाचा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना सूरज पाटील पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेने उडवला. महत्वाचा झेल अजय पाटीलने टिपलाय. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आणि या महत्वाच्या बॉलवर सूरज पाटीलला बाद केलंय सचिन मोरेनं. पहिला धक्का लागलाय वैशा 11 विंधने टीमला. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू सूरज पाटील बॅक टू डिपार्टमेंट. महत्वाची विकेट सचिन मोरेनं मिळवल्या. मागील 2 चेंडूवर 2 षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले, पण लगेच प्रत्युत्तर दिलंय. महत्वाचा खेळाडू नेरेगावचा सितारा आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटीलची महत्वाची विकेट मिळवली. नवीन खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अनिकेत जोशीला तुम्ही आता पाहता. आकाश पाटील नॉस्टॅगिनला राहिला. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. सुरेश पाटील साहेबांच्या हक्काचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉस्टॅगिनला पाहायला मिळतोय. पण समोर अनिकेत आहे. अकुट टप्प्याचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये तारेल फटका पाहायला मिळाला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. ड्राईव्ह केला होता बॉलला. मिळतील धावा 4. यावेळचा बॉल त्याला हॅमर केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखीन एक लांबच लांब षटकार.
पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय पाहायला मिळतात. थोडासा चेंडू दूर ठेवला, बॅटच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्ची केल्या त्या तब्बल 23 सचिन मोरेनं. महागड षटक राहिलंय. महत्वाची विकेट त्यानं सूरज पाटीलची जरूर मिळवलाय, पण पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. थोडस दबाव मध्ये गावदेवी बेलवली संघ पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये 25 धावा मागील 6 चेंडूमध्ये चाल्यात. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक खराब बॉल आणि यष्टिक्षकांना देखील चेंडू सोडलाय. त्यामुळे 1+1 आता इशारा येणं बाकी आहे. या वेळचा बॉल एक्स्ट्रा आणखीन एक बॉल टाकावा लागणार आहे. 1+1 2 धावा मिळाल्या गेल्यात. एकही चेंडू न टाकता अजय पाटीलनं 4 धावा खर्ची केल्यात. सर्वाधिक महागडे षटक टाकणारे गोलंदाज देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. 6 मध्ये 32 पाहिजे असताना एका गोलंदाज 32 दिल्या. काल एका गोलंदाज 43 धावा दिल्यात. त्यामुळे कदाचित गोलंदाजांचं देखील अर्धशतक कंप्लीट होईल का. यावेळचा बॉल आकाश पाटीलच्या समोर अजय पाटीलचा चेंडू वळला गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. विंदणे संघ म्हणण्यात विश्वासू खेळाडू आकाश पाटील नुकताच पलटनमध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी त्यानं केलंय. सध्याच्या घडीला अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून खेळताना आकाश पाटीलला देखील आपण पाहतोय. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4. आला यावेळी चौकार. चौकार पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका होता. बॅकफुटला जाऊन बॉलला खरं तर डॅमेज करण्याचं काम केलं आणि त्याच वेळी महत्वाचा फटका देखील पाहायला मिळाला. 4 धाबा देखील मिळाल्या गेल्यात. 31 धाबा दापुढे लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या आकाश पाटील महत्वाचा खेळाडू आहे. हा बॉल पुढ्यामध्ये ठेवला आणि पुढ्यातून आतमध्ये वळवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौकांतर चांगली वापसी केली अजय पाटीलनं. समोर आकाश पाटील आहे, जो षटकारांसाठी ओळखला जातो. षटकार त्याच्या बॅटमधून लांबलचक पाहायला मिळतात. सोन्याची चेन ज्यानं जिंकली, आपल्या नावावर ज्यानं बाईक केल्यात, असं खरं तर महत्वाचा खेळाडू विंधणे टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी नेहमी आकाश पाटीलची बॅटिंग फार महत्वाची असते. पण यावेळचा बॉल यष्ट्यांचा वेध. बेलवलीच्या अजय पाटीलनं आकाश पाटीलची दांडी उडवलंय. आणखीन एक हादरा लागलाय वर्षा 11 विंधणे टीमला. महत्वाचा खेळाडू कॅप्टन मैदानाच्या बाहेर. हा बॉल क्रॉस बॅटने खेळला. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. त्यावेळी सिंगल रन्स आले आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 32च्या घरात. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात, पण अजय पाटीलच्या षटकामध्ये एकच चौकार आला, तो देखील स्क्वेअर कटचा. त्यानंतर विकेट त्याने मिळवल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना तुम्हाला अनेक दोषी पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका जरूर उंच गेलाय. लांबी गाठेल का. मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षक पुढे गेलेत. झेल जज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बराचसा उंच चेंडू होता, त्यामुळे जज करू शकले नाहीये. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलंय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 77चा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच वशायलेन विंधणे. 2 बाद 34. 12 बॉल आणि 43 धावांची गरज. या क्रीडांगणामध्ये हा कारनामा केलाय आदर्श पनवेल टीमनं. 12 बॉल आणि 43 धावा त्यांनी जमा केल्यात. शेवटच्या 2 बॉलला 11 धावांची गरज असताना मयूर वाघमारेने ठोकलेले 2 षटकार. त्यामुळे त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल 43 धावांची आणखीन गरज.
यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. आला षटकार. यावेळचा बॉल त्याला हॅमर केलंय. वाईड इस्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. सामना आता जवळ येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय अभि चोरगेच्या विरोधात आणि त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वैशाली विंदणे संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. येणारे 10 बॉल आणि 31 धावांची आणखीन गरज. 10 बॉल 31 धावांची गरज. दोन बॉल 2 षटकार आलेत आणि त्यामुळे आता येणारी 10 बॉल 31 ची गरज. आणखीन एक फटका. रोहित गरत रंगात आलाय परत. आणखीन एक सलग तिसरा षटकार. येणारे 9 बॉल आणि आता 25 धाबांची गरज. चला चॉईस एकच बॉल आहे त्यामुळे आता जे आयोजन कमिटी तुम्हाला चेंडू देईल तोच घेऊन खेळावा लागणार आहे. 9 बॉल 25 धाबा. कारण संपूर्ण ट्रॉफ्या पाहायला गेल्या तर सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आल्यात. तर त्या संपूर्ण लाईव्ह असेल ती मेघना शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण चेंडू आम्हाला अंकुश रामनाथ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेत. संपूर्ण जे सन्मान चिन्ह आहेत मॅन ऑफ द मॅच आहेत त्या दयानंद मडवी अक्षय मडवी यांच्या वतीने देण्यात आल्यात. सर्व गोष्टी या खरं तर आयोजन कमिटीने इथे उपलब्ध करून दिल्यात. यावेळचा बॉल त्याला हॅमर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील तिथे पाहायला मिळतात आणि त्याच्यापासून चेंडूला ठेवले दूर. मिळतील धाबा 6. 4 चेंडू 4 षटकार. रोहित गरतने केला हा विक्रम. षटकार आलेत आणि त्यामुळं हा सामना मी म्हणालो की 12 बॉल 43 ची गरज आहे. सामना सोपा नाहीये. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय. धाकटीचा रोहित गरत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. त्यामुळे आता येणारे 8 बॉल 19 धावांची आणखीन गरज. 8 मध्ये 19. यावेळचा बॉल सलग 5वा षटकार. रोहित गरत ऑन फायर. मिळतील 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले. तब्बल 30 धावा ठोकल्यात रोहित गरतनं. सात बॉल आणि त्या 13ची गरज. बेलोली संघ अगदी सर्व काही सुरळीत चालवतं पण आता मागील 5 चेंडूवर 5 षटकार आलेत. 6वा षटकार येईल का? हे उरण तालुक्याचे क्रिकेट आहे. उरण तालुक्यामध्ये धाडसी खेळाडू खेळतात आणि आज धाडस दाखवले रोहित गरतनं. महत्वाचा खेळाडू 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. 6व्या बॉलवर 6वा षटकार पाहायला मिळणार का? दाक्तुज गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. उरण तालुक्यामधील ज्यानं 7 बाईक जिंकल्यात असा रोहित क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळचा बॉल समोर टाकला होता. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट
शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल रन झाले, पण 5 चेंडूवर 5 षटकार आवडले असे बिंदणकरांनो. एकदा रोहित गरजसाठी टाळा व्हायला काय हरकत आहे. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची आणखीन गरज. 6 मध्ये 12 धावा आणखीन हव्यात. सहा बॉल आणि आता 12 धावांची गरज. श्रवण दीपक भोईर यांची ताकबंद झालाय. 6 बॉल आणि आता 12ची मॅच. लकीच्या मॅच मोठी जुईची. सहा बॉल आणि त्या 12ची गरज. याच क्रिकेटच्या मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 43 बनल्यात आणि आता 6 मध्ये 12 बनवायच्या आहेत. त्या म्हणजे वैशाली विंदणे टीमला कम्मालीची आज ही मॅच पाहायला मिळाली. कम्मालीचा हा सामना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल पाटील चांबो आलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्यानं झेल कॅरी केलाय. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर तुषारने मिळवलंय. मागील 5 चेंडूवर 5 षटकार रोहित गरजच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि त्या रोहित गरजला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम तुषारने केलंय. नवीन खेळाडू योगेश पाटील बाबू आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल त्याच्या समोर देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे आता सामन्यामध्ये येणारे 4 बॉल 12ची गरज आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पावसाळी रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नेहमीच पावसाळी रबर बॉलची स्पर्धा बाबूनं गाजवल्यात आणि आता या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 2 षटकार हवेत बनताना पाहायला मिळतील का. क्रीडांगणाच्या आतमध्ये सामना चांगलाच रंगला गेलाय. 4 बॉल 12 डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे आलाय. फक्त एकच अवघी धाव. त्यामुळे येणारे 3 बॉल 11 धावांची आणखीन गरज. 3 बॉल 11. चांबू सांगतोय पाऊस खरं पनवेलची गोलंदाज कमी नाही आहेत. त्यांनी देखील पुन्हा एकदा वापसी केलंय. तुषार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण आता 3 बॉल 11ची गरज. मयूर वाघमारेने 2 बॉल मध्ये 11 ठोकल्यात आणि आता उरणचा खेळाडू अनिकेत जोशी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 बॉल 11 बनवेल का. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा हा थरार पाहायला मिळतोय. 3 बॉल 11. यावेळचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न होता. त्याच वेळी चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. तुषारनं चांगली आज बॅटिंग देखील केली आणि गोलंदाजी देखील तो चांगली करतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये सचिन मोरेच्या विरुद्ध 23 आल्या होत्या. पण थोडंसं टेन्शन आलं होतं ते अभित सोरगेच्या गोलंदाजीमध्ये. आणि आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. यावेळचा बॉल पाठीमाग चाललाय. पाठीमाग अगदी एक चिमुरडा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. एकच धावेतून पाहायला मिळाली. उरण आणि पनवेल नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी कधी पनवेल तालुका भारी पडतो, कधी कधी उरण तालुका भारी पडताना पाहायला मिळतात. दोन्ही तालुके खरं तर नेहमी एकत्र खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळं याच मैदानामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग देखील आपण पाहिलीत. यावेळचा बॉल फुल टॉस आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडूला पाठवले सीमा पार. अवघ्या 5 धावेनं सामना पराभूत झाला वैशाली विंदणे टीम. हार्ड लक आकाश पाटील, हार्ड लक रोहित गरत. चांगली मॅच पाहायला मिळाली. पण कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी बेळवली टीम, अभिनंदन. चला आपण विनंती करूयात यानंतर होणारा सामना
मोठी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बेळोलीत संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला रवींद्र आणि कृष्णा स्मृती मोठी जुई आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट सचिन